आणि आता बातमी आहे, नागपूरमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत मोठी कारवाई झालेली आहे। कुईमधील पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं असून शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचं सुद्धा निलंबनाची कारवाई झाली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हे निलंबन करण्यात आलेलं आहे। तर नागपुरात काँग्रेसच्या गटात अनेक हालचाली पाहायला मिळतात। कुईमधील पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। शहराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं असून पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाकडनं हे निलंबन करण्यात आलेलं आहे। जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अहवालावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत, थेट जाणार आहोत। उदय, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय काँग्रेसच्या गटात आता अनेक हालचाली बघायला मिळतात। सुरुवात आता नागपुरातच झाल्याची असं म्हणायचं का? अगदी खरं, नागपूरमधून याची सुरुवात झाली का असं म्हणावं लागेल, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत जे आहे ते नागपूर जिल्ह्यातील कृही काँग्रेस शहराध्यक्षांसह नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांना जे आहे ते निलंबित केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे ही कारवाई जी आहे ती नाना पटोले म्हणजे जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या निर्देशावरून करण्यात आलेली आहे। त्यामुळं कुठेतरी आता काँग्रेसमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते बंडखोरीला सुरुवात झाली आहे आणि विशेष म्हणजे या बंडखोरीच्या विरोधात कारवाईला देखील आता सुरुवात झाली असं या निमित्तानं म्हणावं लागेल। खरं तर नागपूरमध्ये काँग्रेसला लोकसभेमध्ये विजय मिळाला होता। ग्रामीणमध्ये जे आहे ते काँग्रेसचे खासदार निवडून आले होते आणि त्यानंतर देखील काँग्रेसने अशा पद्धतीने कारवाई केली। त्यामुळे काँग्रेसने जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे सूचक इशाराच दिला असं या निमित्तानं म्हणावं लागेल। निश्चितच, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।